तर बघता बघता वर्ष कधी सरले, बाप्पाच्या आगमनाला थोडे दिवस उरले. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इंट्रोवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललो आहे. तर बाप्पाच्या आगमनाला थोडे दिवस किती 1.5 महिना उरला आहे. तर आम्ही मूर्ती बघायला चाललो आहे, गणपती बाप्पाची मूर्ती बघायला चाललो आहे देगावला. तर इथून देगाव आपल्याला 15-20 मिनटं लागतील आपल्याला जायला बाईकनी. तर आपल्यासोबत आहे रोशा बघा. तर चला. आपण पोचलोय. तिथे गणपती रंगवण्याचं काम करतात. डायरेक्ट वरती आलोय. खालती मोठे गणपती आहेत, ते रंगवायचे बाकी आहेत. ते वरती ठेवले, ते अर्धे झालेत रंगवून, अर्धे बुक पण झालेत. ते तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो हे बघा, ह्या बाजूला पण आहेत गणपती. इकडे काका काय करताय तुम्ही? ते आखणी करतो डोळ्यांची आखणी करतात ते. ह्या बाजूला पण झालेत. एक दोन प्रश्न विचारूया. तर काका, तुम्ही हे गणपती कुठून आणता? हे आम्ही कच्च्या मूर्ती पेनमधून आणतो. पेनमधून? आणि इथं रंगकाम वगैरे चालते. हा, इथं रंगकाम चालते. आणि ह्या मूर्तींचं असं रंगकाम किती वर्ष झाले करताय? हे आता जवळजवळ आमचं 27 वर्ष आहे. 27 वर्ष झाले. आम्ही छोटे होतो तिथपासून सुरुवात केली. तेव्हापासून सर. थँक्यू. तर मित्रांनो, आता खाली गणपती आहेत ते दाखवतो तुम्हाला. बघा, इथं काका रंगकाम करतायत. मित्रांनो या बघा, या बाजूला मोठे गणपती आहे. इकडे रंगकाम चालू आहे. इकडे झाले तर अर्धे रंगून झाले. इकडे पण चालू आहे रंगकाम. तर मित्रांनो, आपले गणपती बघून झालेत. आता गणपतीचं रंगकाम अजून बाकी आहे. मोठ्या गणपतीचं, छोट्या गणपतीचं थोडं झाले, मोठ्या गणपतीचं बाकीच आहे. ते काका बोलले परत एकदा या, तेव्हा रंगकाम मोठ्या गणपतीचं होईल. तेव्हा परत एकदा जाऊया आपण, व्हिडिओ करू. आणि चला, तुम्हाला गणपती कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला.